मी IAS झालो तरीही मी काही बनू शकलो नाही, असं वाक्य T.N. शेषन यांच्या बायोग्राफीच्या बुक्समध्ये त्यांनी एक आपल्या जीवनातला घटना उल्लेख केलेली आहे. श्री T.N. शेषन हे मुख्य निवडणूक आयुक्त होते. आपल्या पत्नीसह उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असताना त्यांच्या पत्नीने रस्त्याच्या कडेला एका झाडावर बया म्हणजे एक प्रकारचा पक्षी त्याचं घरटं पाहिलं आणि मग त्या म्हणाल्या की हे घरटं मला हवंय कारण मला घरात हे सजवायचंय. तेव्हा T.N. शेषन यांनी सोबत चालणाऱ्या सुरक्षा रक्षकाला सांगितलं की ते घरटं खाली उतरवून मला द्या. तेव्हा त्या सुरक्षा रक्षकाने जवळच एक मेंढ्या बकऱ्या चालणाऱ्या मुलाला 10 रुपये देतो असं म्हणून ते घरटं खाली काढायला सांगितलं, पण त्या मुलाने नकार दिला. तेव्हा श्री शेषन स्वतः गेले आणि त्या मुलाला 50 रुपये देण्याची ऑफर दिली, पण मुलाने ते घरटं आणण्यास मना केलं आणि म्हणाला, सर, संध्याकाळी जेव्हा त्या पिल्लांची आई जेवण घेऊन येईल ना तेव्हा ती भरपूर दुखी होणार, म्हणून तुम्ही कितीही पैसे द्या, मी हे घरटं काढणार नाही. या घटनेबद्दल श्री T.N. शेषन लिहितात की मला आयुष्यभर याचा खेद वाटला. एका सुशिक्षित IAS अधिकाऱ्यामध्ये ती भावना का नाही आली, तो विचार का नाही आला, याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी पुढे असेही लिहिले की माझ्या सर्व डिग्री, IAS पद, प्रतिष्ठा, पैसा हे सर्व त्या अशिक्षित मुलासमोर माती मोल झाले. जीवन तेव्हाच आनंददायी बनतं जेव्हा बुद्धी, संपत्ती आणि पद यांच्या सोबत माणुसकी म्हणजे संवेदनशीलता, भावना याची जाणीव आपल्याला असते. तुमचे मत काय आहे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ परत थोडीशी मनात घेऊन तोपर्यंत जय हिंद.